नमस्कार, स्वागत आहे तुमचं अनंत विधा या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा चमत्कार ऐकला आहे का? 1878 साली शेगावमध्ये एक अनोखी घटना घडली. एका अज्ञात संताने भक्तांना चकित केले. कोण होते ते? त्यांच्या अवतरणामागचे रहस्य काय? चला आज आपण ही कथा अनुभवूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संतांनी येथे भक्ती आणि साधनेचा मार्ग दाखवला. अशाच एका अद्भुत संताचा प्रकट दिन म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट दिन हा फेब्रुवारी 1878 साली शेगाव येथे घडला. गजानन महाराज कोणत्या कुळात जन्मले, त्यांचे मूळ गाव कोणते याबद्दल ठोस पुरावे नाहीत. ते अचानकच प्रकट झाले आणि त्यांचे जीवन एक चमत्कारिक गूढ राहिले. पण त्यांचे चमत्कार, भक्तिपूर्ण जीवन आणि अद्वितीय शिकवणीमुळे ते अजरामर राहिले. 1878 साली शेगाव हे एक साधे शांत गाव होते. शेतकरी आपल्या शेतात राबत होते, साधू संत प्रवास करत होते आणि भक्तगण आपापल्या पूजापाठात गुंतले होते. त्या वर्षी फेब्रुवारीच्या एका दुपारी शेगावमध्ये काही लोकांना एक तेजस्वी परंतु अनोळखी संत दिसले. त्यांच्या अंगावर फाटकी वस्त्र होती. शरीर झोपडपट्टीत राहणाऱ्यांसारखे वाटत होते, पण डोळ्यांमध्ये एक अद्भुत तेज होते. ते काहीही बोलत नव्हते, फक्त एकच मंत्र उच्चारित होते, गण गण गणात बोते. कोणीही त्यांना ओळखत नव्हते. शेगावमधील देवाजी पाटील नावाचे एक जमीनदार होते. त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत रोजचा संबंध असे. त्या दिवशी ते आपल्या शेतावर जात असताना त्यांनी त्या संताला पाहिले. ते एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून काहीतरी शोधत होते. त्यांचा अवतार भुकेल्या तापट माणसासारखा वाटत होता. देवाजी पाटलांना त्यांची दया आली. त्यांनी विचार केला, ही व्यक्ती कोण आहे? ही भुकेली आहे की नाही? त्यांनी पुढे जाऊन महाराजांना बोलावले. बाबा, काही खाल्लत का? महाराज काहीच बोलले नाहीत, पण त्यांनी शांतपणे गणगण गणात बोते असा जप सुरू ठेवला. देवाजींनी त्यांना आपल्या शेतात नेले आणि प्रेमाने अन्न दिले. महाराजांनी ते शांतपणे ग्रहण केले, पण त्यानंतरही ते काहीही बोलले नाही. ते फक्त समाधीस्थ बसले होते. हळूहळू लोकांना जाणवू लागले की हे कोणी साधे साधू नाही, तर एक महायोगी आहेत. एके दिवशी एका शेतकऱ्याने महाराजांना आपल्या घरी नेले आणि त्यांना दूध प्यायला दिले. महाराजांनी ते घेतले, पण अचानक त्यांना भान सुटले आणि ते तोंडातून फेस काढू लागले. घरातील लोक घाबरले, पण काही वेळाने महाराज पूर्णपणे स्वस्थ झाले. त्यांनी हसत विचारले, यात काय घातले होते? त्या घरातील गृहस्थांनी मान्य केले की ते दूध चुकीने विषारी झाले होते. यानंतर एक कहाणी आहे तापट व्यक्तीचे रूपांतर भक्तामध्ये. शेगावमध्ये एक माणूस महाराजांवर रागावला आणि म्हणाला, हे फकीर कोण आहेत? हे का इथे आहेत? तो संतापाने महाराजांना शिवीगाळ करू लागला, पण महाराज काहीच न बोलता त्याच्याकडे पाहत राहिले. अचानक त्या माणसाला जोरात ताप चढला आणि तो खाली कोसळला. त्याच्या कुटुंबाने महाराजांची क्षमा मागितली. महाराजांनी त्यांच्यावर कृपा केली आणि तो बरा झाला. महाराज शेगावमध्येच राहू लागले. ते कधी मंदिरात, कधी विठोबाच्या मठात, कधी रस्त्याच्या कडेला बसून तपस्या करीत. हळूहळू त्यांच्या भक्तांची संख्या वाढू लागली. लोकांना त्यांची शक्ती आणि चमत्कारांची साक्ष पटली. गजानन महाराजांची शिकवण आणि संदेश. अहंकाराचा त्याग करा. महाराजांनी सांगितले की मनुष्याने अहंकार सोडून ईश्वराच्या सेवेत राहावे. परोपकार करा. महाराजांचे जीवनच त्याग आणि सेवा यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. साधेपणा आणि भक्ती हाच खरा मार्ग. ते सांगायचे की भगवंताकडे जाण्याचा मार्ग हा साधेपणा आणि भक्तीनेच शक्य आहे. गजानन महाराजांनी शेगावमध्ये अनेक वर्ष वास्तव्य केले. 1910 साली त्यांनी महासमाधी घेतली, पण त्यांचे चमत्कार आजही शेगावमध्ये अनुभवले जातात. आज शेगावचे गजानन महाराज मंदिर हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या गणगण गणात बोते या मंत्राचा प्रभाव अजूनही लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करतो. गजानन महाराज की जय.